शहरातील रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडत असून त्याबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल डिकले यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून परिस्थितीची पाहणी केली. मखमलाबाद, रासबिहारी रोड, नाशिक रोड उड्डाणपूल, दत्त मंदिर चौक तसेच मतदारसंघातील विविध रिंग रोड आणि कॉलनी रोडची पाहणी करत त्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावली. रस्त्यांच्या दुरुस्तीतील दिरंगाई आणि निकृष्ट कामांबद्दल संबंधित ठेकेदारांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापुढे नागरिकांकडून खड्ड्यांबाबत तक्रारी आल्यास थेट महापालिकेत जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा आमदार डिकले यांनी दिलाय. तसेच खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यांचे पुरावे स्पष्ट असल्यास उपचाराचा खर्च महापालिका अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांनी उचलावा अशी मागणी त्यांनी केली. आमदार स्वतः रस्त्यावरती उतरून पाहणी करत आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांवरती दबाव वाढलाय. आता या इशाऱ्यानंतर शहरातील खड्डे तातडीने बुजवले जातात का याकडे नाशिककरांचे लक्ष लागले. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांवरून आमदार राहुल डिकले यांनी थेट रस्त्यावरती उतरून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. आता इशाऱ्यानंतर प्रत्यक्षात रस्त्यांची दुरुस्ती किती वेगाने होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती असतानाच आमदार राहुल डिकले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती मिळणार आहे की नाही याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.